नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज दामाजी जी सुट्टी संपली आणि तो ड्युटीवर जाण्यासाठी आज निघणार आहे. तर इथं सर्व कपडे मामीने इथं धुवून ठेवलेत. वर्दी, बॅग, दुसरे लागणारे ड्रेस. काही काही गडबडीत राहू नये एखादी वस्तू इथं म्हणून इथं मी सगळं एका ठिकाणी आणून ठेवलंय. तर कपड्यांना इस्त्री दिव्या करणार आहे. त्याला ट्रेनिंग संपल्यानंतर 1 महिना सुट्टी होती आणि 1 महिना कसा गेला हे समजलेच नाही. पण आता 25 दिवस झालेत आणि 4-5 दिवस तो अगोदर निघाला. ही आहे अर्चना आणि आता ती लागली इथं कपड्यांच्या घड्या घालायला आणि आता दिव्या त्याला इस्त्री करणार आहे. अर्चना ही त्याची मावस बहीण आहे आणि तो जाणार आहे म्हणून तीही आली आणि मीही तो जाणार आहे म्हणूनच आले होते. नंतर आता तो कधी येतो 1-6 महिन्यानंच आमची रीत आमची मस्ती चालू आहे. ती घेणार जाणीच नेणार आहे. त्याचा बॅच कुठं आहे? हाय की त्याला ते ब्लॅक 2 शर्ट दिसले नाहीत का तुझं? एक घातलाय गाडी. एकच घ्या, एक ठेवलं त्या बॉक्सवर. उधरी पीटीच नेलेली सगळं जातंय त्यात. हां पीटीच नेलेली बरी सगळं जातंय त्यात. पीटी पण वापरायची. दुसरा पाहिजे की तू. ते दुसरं. पीटी तिथं मिळाली काय तुला? येताना कसं मिळणार आहे? पीटी कुठं? आता मम्मीही आली होती आणि मम्मीला आंब्याच्या पानांचं आजीनं तोरण बनवायला सांगितलं होतं. आम्ही सर्वजण याच्या बाजूने इथं बसलेलो आहे. मामाही इथं बसले. तो इथं एक बसतोय, एक इथं बसतो आणि एक इथं बसतोय. पाण्याची ती बॉटल तिथं ठेवू म्हणते. अजून एक येणार आहे का? तिथं 2 कोणाचं आहे ते त्या बॅगेत टाकते, बॅगेत टाक, कॅरी बॅगेत टाकून ते घालायला लागणार आहे. ते जवळ गेल्यावर ते नाही, ते जानूच्या हातातलं गाडी घाल. बॅट ठेवलीच आहे ना? हा 4-5 जोड झाले की जातो ना. जाताना काय लागतं का नाही? जाताना ते साधं लागते ते व्हाईट शूज. आज जाताना सिव्हिल ड्रेसवर जाणार आहे का कसं? हा शिवीवर तेच की तुम्हाला जायला लागतं. युनिफॉर्म हेच नाही तर ना तुम्हाला त्याच्यात. काय नाही आपण जाऊन म्हणते बेल्टची बसवायचं इथं. थांब दिव्या आजारी आहे, तिची तब्येत बरी नाही. हॉस्पिटलमध्ये गेले होते, सलाईन वगैरे तिला लावलेल्या होत्या. आल्यानंतर थोडंसं आराम केला तिनं आणि लगेचच त्याचे कपडे वगैरे इस्त्री करायला घेतले. आम्ही सर्वजण इथं साईडनं बसलेलो होतो, फक्त बघतच बसलेलो होतो. पॅकिंग तर तो करत होता, पण त्यातली कोणती वस्तू राहिली का काय राहू नये त्याच्यासारखं लक्षात आणून देत होतं. आणि इथं आजीने वगैरे आणि मामीने यांनी तर ते खाऊचं सामान त्याचं जे होतं ते एक बॅग भरून ठेवलेलीच होती अगोदर. आता फक्त कपड्यांचीच पॅकिंग राहिलेली होती. पण कसं नंतर घरी काही राहू नये, घरी राहिली एखादी वस्तू तर बाबा हुरहुर मनात राहणार, हे याला न्यायचं होतं राहिलं म्हणून बऱ्यापैकी सर्व पॅकिंग खाणं पिणं काय असेल ते तर अगोदरच करून ठेवलेले होते. फक्त त्याचे कपडे वगैरे हेच राहिलेलं होतं. ते इथं चालू आहे आता. आता इथं त्याची बऱ्यापैकी सर्व पॅकिंग होत आले आणि एवढे जण सगळे घरात जमलेले होते की एकदम घराचं काय म्हणते ते लग्न घर असल्यासारखं वाटत होतं. अकॅडमीतले त्याचे मित्र वगैरे त्याला भेटायला आले होते, तेही येऊन गेले. सगळं नाश्ता वगैरे झाला आणि इथं आमची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इथं मामी आलेले आहेत. सुरेखा मामी यांनी येतानाच घेवडा नंतर इथं चाकवतची भाजी या घेऊन आलेल्या होत्या. ते इथं आम्ही निवडत बसलेलो आहे, गप्पा मारत आमचं काम चालू आहे. काय त्रास होतो कशात करून टाकायचं लसूण भाजीला फोडणी मिरचीत मध्ये
तू सगळं करून ठेवू आणि अजून 15 दिवस झाल्याचं चाललंय नियोजन. या आहेत माझ्या दोन्ही मामी आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला आईसारखी माया करणारे ह्या मामी मिळालेत. मामा तर आपलेच असतात पण मामी दुसऱ्या घरून आलेले असतात तरीसुद्धा खूप प्रेमाने सगळं असतं मामीचं आणि त्यांची मुलं ही तशीच प्रेमळ आहे. त्या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. 2 नंबरच्या मामी मंगल मामी इथं आलेल्या नाहीत त्यामुळे इथं आम्ही त्यांना खूप मिस केलं. आम्ही जाणार होतो दुपारी. तर इथं आमच्या तिघींच्या एवढ्या गप्पा चालू होत्या की तरी आजी नव्हती अजून आणि मम्मीनं आजी बाहेर होत्या आणि इथं आम्ही तिघीजण आतमध्ये इथं बसलेलो होतो. इथं गप्पा मारायचं काम चालू होतं आमचं. असतं ना तेवढं सांगितलं आयुष्यात हे होते त्या मोबाईल बदलले आठवले पुसून झाले त्या कुणी कधी मग बघा येतं म्हणजे आपण गेल्या वेळेस आणायला गेली होती गेल्या वेळेस कुठलं कार्यक्रम झालं 15 ऑगस्ट झाला की 15 ऑगस्ट आता मध्ये 15 ऑगस्टच्या वेळेस गेली होती तर ते ड्रेस माणूस मला पोळी दे आंटी आणलेली संपली दीपक ती पोळी खाई तुला आता इथं आमचा स्वयंपाक चालू आहे आणि इथं अचानकच लाईट गेली. ट्रेन आहे संध्याकाळी 9 वाजता आणि आता वाजले 7 त्यामुळे त्याला 8:30 वाजता तरी निघायचे आहे आणि मग म्हटलं आता इथं सगळेजण मामींची इथं बाहेर भाकरी करायचं चालू आहे आणि इथं मग मी आणि मामी इथं भाजी करतोय. पण कसं झालं की थोडं आता ते आमच्या हाताखाली नसल्यामुळं सगळं शोधून घ्यायला एकमेकीला विचारून करून इथं आमचं चालू होतं. मी इकडं तांदूळशाची भाजी केली आणि मामीनं इकडं पालकचा गरगटा करत आहेत मामी इथं. 7:30 पावणे 8 पर्यंत इथं सगळ्यांचे जेवण तर व्हायला पाहिजे होते. आम्ही काही नंतर जेवू पण त्याला दामाजीला निघायचे होते मग त्या अगोदर काही गडबड नको म्हणून इथं आमचं चालू होतं पटपट पटपट करायचं. तर इथं सगळीकडचीच आहे लाईट गेली मम्मी काय करते जर असं लाईटीत आदेश बाहेर होता आणि तर अचानकच लाईट गेली आणि लाईट नसेल कधी त्याला सवयच नाही ना लाईट कधी इथं पंढरपूरमध्ये जातच नाही. आता इथं सर्वांचं जेवण वगैरे झालं होतं आणि तो निघायची वेळ आलेली होती तर जाण्या अगोदर त्यानं देवाचे दर्शन घेतले देवाला नमस्कार केला. बाय टोपी वर घे एक साइड ले जा बस आता इथं औक्षण करायची तयारी चालू होती तर इथं मामींना म्हटलं तुम्ही सुरुवातीला इथं त्याचे औक्षण करा तर मामीने इथं औक्षण केले. मामीला अगदी मन भरून मामीचं आलेलं होतं पण तसंच तिनं डोळ्यात पाणी अगदी साचवून ठेवलेलं होतं त्याच्यासमोर ती व्यक्त झाली नव्हती. नंतर इथं मम्मीने औक्षण केले. इथं बाहेर मामाची गडबड चालू होती. 8 वाजून गेलेत आवरा पटपट म्हणून कारण कासेगाव ते पंढरपूर एक 15 ते 20 मिनिटाचा रोड आहे पण 10 मिनिट अगोदर जाऊन बसलेलं कधीही चांगलं. नंतर इथं लहान मामी यांनी औक्षण केलं. इथे एक एक करून आम्ही सर्वांनी इथं औक्षण करून घेतलं. जाणून घ्यावा ते आता तेवढं होते ते परीन नंतर शेवटी एवढी घाई गडबड झाली की मग जेवढे आम्ही आतमध्ये बसलेलो होतो औक्षण केल्या आजी वगैरे बसले. आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेवढ्याच इथं आम्ही आत फोटो घेतला. हा त्याचा फ्रेंड आहे. अकॅडमीमध्ये दोघं एकत्र होते आणि तो आज जाणार आहे म्हणून समर्थ आणि तो दोघं जण सांगोलवरून इथं आलेले होते घरी तर त्या दोघांनीचेही इथं फोटो काढले.
काय करायचं ट्रेनिंग संपल्यानंतर हे 25 दिवस कसं गेले हे समजलेच नाही. तर इथं आता सर्वजण बाहेर आले. त्यांनी आज थंडी पण खूप आहे. इथं समोर तो उभा राहिलेला आहे. तर इथं सगळ्यांच्या भेटीगाठी चालायचे. बहीण भाऊ, भाऊ भाऊ, नंतर मित्र मित्र, हे सगळे गळ्यात पडून एकमेकाचं. इथं तुम्ही उशीर करताय म्हणून आम्हीच मामाचा इथं ओरडा खाल्ला. मेन मग 9ला आहे. पण आता वाजली 8:30 मग पोचतो. मला कर्ज येते हाय योगिने काढून खुर्चीवर रडायचं नसतं, ऑपरेशन केलं रडायचं नसतं जात. आजीला तरी इथं खूप भरून आलेलं होतं, साहजिकच आहे. पण सर्वांनी तिला समजावलं. आणि मी इथं शूट घेत असल्यामुळे मी इथं समोर जास्त दिसत नाहीये. मामाला करू का? इथं शेतात गेल्यानंतर मामीच्या साडीला असं ते काटेरी लांडगा चिटकून आलेलं होता. आणि सानिका तेच त्याच्या आदेशच्या ड्रेसला लावत होती. आणि काय आले रे बाबा असं त्याला भीती घालत होती. काय झालं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.